गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर प्रयागराज नंतरनं आता आपण पहिल्यांदाच चाललोय 1500 किलोमीटरच्या रोड ट्रिपला, ज्याच्यामध्ये आपण 3 दिवसाची संपूर्ण रोड ट्रिप असणार आहे. डे 1 ला आपण व्हिजिट करतोय छत्रपती संभाजीनगर. डे 2 ला आपण जाणार आहोत अमरावती वाया समृद्धी महामार्ग. डे 3 ला आपण जाणार आहोत शिर्डीला आणि रिटर्न बारामती. या व्हिडिओमध्ये आपण काय फिरायचं, कुठे राहायचं, काय खायचं, अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. पहाटे आपण लवकर प्रवास करणार होतो, म्हणून आदल्या दिवशी रात्रीच गाडीची टाकी फुल करून घेतली. लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना नेहमी मेक शुअर करा की गाडीचे चारी टायर प्रॉपर हवा असेल. गाडी पूर्ण लोड करून घेतली आपण, आणि ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत ज्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे. एक तर गाडीमध्ये हवा भरायचं मशीन आणि पंक्चर किट. आणि आजच्या आपल्या ट्रिपमध्ये आपले पार्टनर आपल्या बरोबर असणारे ते आपले आजी आजोबा. वयाने जास्त असले तरी मनाने खूप यंग आहेत. आणि नवीन जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. गाडी रेडी आहे, आजी आजोबा रेडी आहेत, सकाळचे 5 वाजलेत पण हे अजून आलेले नाहीयेत. गणपती बाप्पा. पहाटे 5:30 वाजता आपली रोड ट्रिप चालू झाली. रात्री तशी झोप झाली नव्हती, पण आपले सर्वच फॅमिली मेंबर खूप एक्सायटेड होते. त्यामुळे म्हटलं चला रोड ट्रिपसाठी आपल्याला चांगली कंपनी मिळणार. पण बघतो तर काय, 5 मिनिटामध्ये सगळेच झोपी गेले. संपूर्ण प्रवासामध्ये मी आणि माझे बाळ आम्ही दोघंच एकमेकांबरोबर गप्पा मारत होतो. सकाळी 5:30 ला आपण आपला प्रवास चालू केलेला. आता नगरच्या पुढे आहोत. नाश्ता झालेला आहे. इथून आता पुढे आपण निघतोय. इथून साधारणतः 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला पुढे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये कुठे फिरत असताना तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर जोगेश्वरी मिसळ, जिथे तुम्हाला कधीच डिसअपॉइंटमेंट होत नाही. टेस्ट एकदम मस्त असते, चहा तर त्याहून सुंदर असतो. तर नाश्त्याला या ठिकाणी आवर्जून थांबू शकता. स्कूलमध्ये जायला सकाळी 9 वाजता उठले तरी झोपेत असते. पहाटे 4:30 ला उठलीये, पण एनर्जी बघा, आता 9 वाजलेत. MTDC मध्ये राहण्याचा हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. ओव्हरऑल खूपच छान एक्सपिरियन्स आहे. ॲम्बियन्स खूप छान आहे. अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. या ठिकाणी अशा वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, प्रत्येकाला नाव वेगवेगळं आहे. अजंठा, वेरूळ, देवगिरी, जिथे राहण्याची सोय आहे. MTDCचं बुकिंग आहे आपल्याला ऑनलाईनच बऱ्यापैकी करावं लागतं. ऑफलाईन मोस्टली फुल असतं, तर बुकिंग ऑनलाईन यांच्या वेबसाईटवरून आपण करू शकता. आणि रेट पण एकदम रिझनेबल आहे. 1400 रुपयामध्ये रूम आहे. रूम मध्ये फॅन, AC, एकदम क्लीन रूम आहे. साईडला टेबल दिलेला आहे, सिटिंग आहे, टीव्ही आहे, मिनी फ्रीज आहे, वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, वॉशरूम पण एकदम स्पेशियस आहे. ओव्हरऑल खूपच छान रूम आहे. आजचा पहिला स्पॉट म्हणजे घृष्णेश्वर मंदिर. हे मंदिर 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ वसलेलं हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नाही,
तर कलेचा आणि इतिहासाचा एक अप्रतिम नमुना आहे. या मंदिराचा इतिहास खूपच रंजक आणि संघर्षाचा आहे. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला. त्यांनी मंदिराच्या शेजारी एक मोठे पाण्याचे तळे देखील बांधले. मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूट करता आला नाही. या मंदिरामध्ये पुरुष मंडळींना शर्ट काढूनच मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. यानंतरचं आपलं पुढील डेस्टिनेशन म्हणजे भद्रा मारुती. हे मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. येथे प्रभू हनुमानांची मूर्ती ही शयन मुद्रेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे, जी संपूर्ण भारतात अतिशय दुर्मिळ मानली जाते. हनुमंत येथे निद्रावस्थेत का आहेत यामागे त्रेतयुगातील एक अतिशय रंजक कथा आहे. या परिसराला भद्रावती नगरी असं म्हटलं जायचं. येथील राजा भद्रसेन हा प्रभू श्रीरामचा खूप मोठा भक्त होता. रोज भक्तिभावाने राम नावाचा जप आणि भजन करायचा. एके दिवशी स्वतः हनुमानजी तिथे प्रकट झाले. राजाचे सुरेल भजन ऐकून हनुमानजी देखील भक्तिभावात इतके दंग झाले की ते तिथेच जमिनीवर आडवे झाले आणि त्यांना निद्रा लागली. जेव्हा भजनाची समाप्ती झाली तेव्हा राजाने हनुमंताला याच रूपात इथे वास करण्याची विनंती केली. राजा भद्रसेन यांच्या नावावरून या मंदिराला भद्रा मारुती असे नाव पडले. हे जे आहे हे रुद्राक्षाचं फळ आहे. हे अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतरनं ज्या पद्धतीने आपण एखाद्या फळाचं टरफल सोलतो त्या पद्धतीने हे सोलून याच्या आतून रुद्राक्ष निघतं. दोन्ही ठिकाणांचे दर्शन करून पुढे आम्ही देवगिरी किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला संभाजीनगरपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याची अभेद्य रचना, खंदक आणि पाणी, चांद मिनार, मेंढा तोफ अशा अनेक गोष्टी आहेत. पण शेवटी हा मराठवाड्याचा भाग. दुपारी ऊन जास्त असल्यामुळे आम्ही या ठिकाणी जाण्याचं कॅन्सल केलं. आणि तसेच आज मंगळवार, दर मंगळवारी या ठिकाणची जी एलोरा केव आहे ती बंद असते, त्यामुळे ती देखील आम्ही पाहिली नाही. देवगिरी हा किल्ला यादव राजा भिल्लव यांनी 12व्या शतकात बांधला होता. संध्याकाळच्या वेळी आम्ही दख्खनचा ताजमहल म्हणजे बीबी का मकबरा पाहायला गेलो. संध्याकाळच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे ही वास्तू अधिकच सुंदर दिसते. संभाजीनगरमध्ये असाल तर ह्या वास्तूला एकदा भेट देऊ शकता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दिवस दुसरा. सकाळचे वाजलेत 5:30. आपण छत्रपती संभाजीनगर ते अमरावती असं 350 किलोमीटरचा प्रवास आता सुरू करतोय. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आजच्या प्रवासाची मेन हायलाईट म्हणजे आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या मार्गाने आपण जाणार आहोत. हा रस्ता थेट 10 जिल्ह्यांमधून जातो आणि जवळपास 24 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडतो, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे असा हा प्रवास आहे. इथे गाड्यांसाठी 120 किमी प्रति तास इतकी स्पीड लिमिट दिली आहे, ज्यामुळे प्रवास खूपच वेगवान होतो. हा संपूर्ण हायवे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. आणि हो, सुरक्षेच्या दृष्टीने इथे संपूर्ण रस्त्यावर CCTV कॅमेरे आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवलेली आहे. आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी रेस्टॉरंट आणि पेट्रोल पंप देखील आहेत. हा महामार्ग तब्बल 700 किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई ते नागपूर जोडणारा हा फक्त एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीची एक नवी लाईफलाईन आहे. तसेच या महामार्गावर प्रवास करताना कोणती काळजी घ्यायची त्याची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे.
100 किलोमीटर आता आपण कंप्लीट केलेलं आहे. वेळ लागलाय 54 मिनिटं. गाडी 117च्या स्पीडने क्रूजवर ठेवलेली आहे. एकदम रिलॅक्स मध्ये गाडी जाते. समृद्धी महामार्गावर ड्राईव्ह करत असताना एक महत्वाची टीप अशी आहे की ड्राईव्ह जो करतोय तो तर जागाच असणार ऑब्विसली, पण बाकीचे सगळेजण 100% झोपतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे गाणे आवडतात ते गाणे लावा, तुमच्या आवडतीचा पॉडकास्ट लावा किंवा कंटिन्यू काहीतरी खात राहा. कारण मी रस्त्याच्या आजूबाजूला बघतोय एवढे भीषण अपघात झालेल्या गाड्या साईडला लावलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी काळजी घ्या. रोड खूप सुंदर आहे. नियम पाळा, लेनची शिस्त पाळा. ओव्हरटेक करण्यासाठीच या लेनचा यूज करा, बाकी मधल्या लेनचा यूज करा. रोड खूप छान आहे. आता आम्ही ऑलमोस्ट 165 किलोमीटर आलोय आणि फक्त 1 तास आणि 30 मिनिटं झाली. गाडीनी 116च्या क्रूजला सेट केलेली आहे. या ठिकाणी रोडचं जे लिमिट आहे ते 120 किलोमीटरचं आहे पर आवर. 200 किलोमीटर कंप्लीट झालेत. 1 तास 48 मिनिट वेळ झालेला आहे. 115च्या स्पीडने गाडी क्रूज कंट्रोलला सेट केलेली आहे. 200 किलोमीटर कधी आलो समजलं पण नाही. एकदम चांगला एक्सपिरियन्स आहे समृद्धी महामार्गचा. दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या नेरपिंगळाई या गावाच्या जवळ एका छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे. अमरावती शहरापासून हे अंतर 35 किलोमीटर आहे. पिंगळाई देवी ही स्वयंभू मानली जाते. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी असलेल्या एका विहिरीतून देवीची मूर्ती प्रकट झाली होती. हे मंदिर सुमारे 500 ते 700 वर्ष जुनं असलेलं मानले जाते. विदर्भातील लाखो भाविकांची आणि कुटुंबांची ही देवी कुलदैवत व ग्रामदैवत मानली जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार देवीच्या मुखाचे भाव दिवसातून 3 वेळा बालरूप, तरुण रूप, वृद्धवृत असे बदलताना जाणवतात. मंदिराच्या बाजूला असं प्रशस्त असं बसायला पण जागा आहे, जिथे आपल्याला काय प्रसाद वगैरे बनवायचा असेल तर आपण या ठिकाणी बनवू शकतो. मंदिराचं बांधकाम आता बऱ्यापैकी झालेलं आहे. मंदिर परिसरामध्ये आलात तर कधी पण या ठिकाणची भेळ नक्की खावा. खूपच चविष्ट अशी भेळ असते या ठिकाणची. अमरावती अंबादेवीच्या नावावरून या शहराचे नाव अमरावती असे पडले. शहराच्या मध्यभागी अंबादेवी आणि एकविरा माता या 2 देवींचे मंदिर आहे. मंदिराच्याच बाजूला प्रशस्त असे पार्किंग आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला गोशाळा आहे, तर मंदिराच्या बाजूला अन्नदान देखील चालते. संध्याकाळच्या वेळी रायजिरा या हॉटेलमध्ये आम्ही डिनरसाठी गेलेलो. हॉटेलचा ॲम्बियन्स खूपच छान होता, तसेच हॉटेलची टेस्ट देखील खूपच छान होती. अमरावतीमध्ये असे अनेक खाण्याची वेगवेगळी ठिकाणं देखील प्रसिद्ध आहेत. अमरावती शहरामध्ये अंबादेवी मंदिराच्या बाजूलाच हे कार पार्किंग प्रशस्त असं आहे. दिवस 3. प्लॅननुसार आपल्याला 3ऱ्या दिवशी अमरावतीवरून शिर्डीला जायचं होतं, पण वार होता गुरुवार. गुरुवारी शिर्डीला भरपूर गर्दी असते आणि देवदर्शन पण आपलं भरपूर झालं होतं. त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आणि परत आपण छत्रपती संभाजीनगरला माघारी आलो. आणि त्या ठिकाणी आपण अजंठा, वेरूळ लेणी आणि कैलास मंदिर या 2 ठिकाणांना भेट दिली, जे की खूपच सुंदर ठिकाणं होते. एलोरा लेणी पाषाणात कोरलेले भारताचे आश्चर्य आणि दैवी चमत्कार याचा संगम आहे. एलोरा लेण्यांची निर्मिती प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि यादवांच्या काळामध्ये झाली. या ठिकाणी टोटल 34 लेण्यांचा समूह आहे, ज्याच्यामध्ये 1 ते 12 बौद्ध लेणी, 13 ते 29 हिंदू लेणी, 30 ते 34 जैन लेणी अशा लेण्यांचा समूह आहे. हा त्रिवेणी संगम भारताची
धार्मिक सहिष्णुता आणि भारताची संस्कृती दर्शविते. युनेस्कोने 1983 मध्ये या लेण्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले. या ठिकाणी भारतीय पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांची देखील खूप गर्दी असते. कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक म्हणजेच एका अखंड पाषाणातून कोरलेले मंदिर आहे. साधारण कोणतीही इमारत ही पायापासून वरती बांधली जाते, परंतु कैलास मंदिर हे वरतून खाली कोरत आणलं आहे. प्राचीन कारिगरांनी कोणतंही सिमेंट, चुना किंवा जॉईंटचा वापर न करता छन्नी आणि हातोड्याच्या साह्याने हे संपूर्ण मंदिर बनवलेले आहे. हे मंदिर 8व्या शतकात बांधलेले आहे. हे भव्य मंदिर पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 ते 20 वर्षे लागले. हे मंदिर कोरण्यासाठी सुमारे 4 लाख टन एवढा दगड मंदिरातून बाहेर काढण्यात आला होता. या मंदिराच्या अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये मंदिराची भव्यता, सुबक मूर्ती, विविध प्रकारची चित्रकला अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्या की तुम्ही स्वतः डोळ्यांनीच पाहू शकता. व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा तेवढा अंदाजा येत नाही. तर एक वेळ अवश्य भेट द्या छत्रपती संभाजीनगर येथील कैलास मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. धन्यवाद.